हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा। मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज आहे सोमवार आणि सकाळचे 6 वाजलेत। तर मी एवढ्या लवकर का उठले तुम्हाला सांगते। काल रविवार असल्यामुळे पाणीच नव्हतं, आम्ही लेट उठलो आणि आमची आंघोळ वगैरे झाली। मला समजलं की पाणी जाते, तोपर्यंत मी थोडीफार भांडी भरून ठेवली आणि आंघोळी वगैरे झाल्यान पाणी संपलं। परत काय पाणी आलंच नाही, दिवसभर वाट बघितली पण पाणी आलं नाही। त्याच्यामुळे भांडी आणि कपडे तशीच राहिलेली, तर तीच घासण्यासाठी मी उठलेले। कारण रात्री 2 वाजता पाणी आलेलं, 2 वाजता मी मोटर लावलेली। त्याच्यानंतर 4:45ला परत मोटर बंद केली टाकी भरल्यामुळं आणि परत झोपले। तर 6ला लगेच उठले मी आणि म्हटलं काम उरकायचं नाही, त्याच्यामुळं मग जी काय खरकटी भांडी होती ती पहिल्यांदा घासाय घेतली। कारण ती घासल्याशिवाय किचन पण साफ करू शकत नव्हते आणि पाणी पण भरून ठेवू शकत नव्हते। त्यामुळे मग पहिली भांडी धुवून घेतली आणि घासायला घेतली। तर सकाळची सुरुवात एकदम छान झालेली आणि अचानक असं काहीतरी झालं। काय झालं ते पुढं नक्की बघा, ब्लॉग कंटिन्यू। आणि खरंच असं काय होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं। तर बघा, मी भांडी वगैरे घासली, मस्त किचन क्लीन केलं। त्याच्यानंतर लगेच पाणी वगैरे भरून घेतलं, कारण पिण्याचं पाणी पण नव्हतं। मग ते भरून तापवायचं होतं, थंड झालं पाहिजे होतं पिण्यासाठी। तर त्याच्यामुळं मी सगळं काम फटाफट केलं आणि फक्त मोटरच बंद करायला गेले आणि तेवढं सगळं घडलं। हाय फ्रेंड्स, तर सकाळी मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि बघितलंच तुम्ही त्या व्हिडिओमध्ये की काल पाणी नव्हतं अजिबात। आणि 1 मिनिट, पाणी नव्हतं आणि त्याच्यामुळं ना भांडी आणि कपडे तशीच राहिलेली। आणि सकाळी मी लवकर त्यासाठी उठलेले, कारण रात्री पण मला 2 वाजता मी मोटर चालू केली, कारण कोण करत नाही। म्हटलं आज पण पाणी नाही भेटायचं, कारण पाण्याचा जरा प्रॉब्लेम चाललाय। त्यामुळं मग 2 वाजता मी उठले, मोटर लावली आणि परत 4:45ला भरली टाकी। आवाज आला म्हणून मी परत बंद करायला गेले। म्हणलं एवढ्या लवकर काय करू उठून, कारण झोप पण झाली नव्हती। मग परत लगेच 6ला उठले, परत झोप पण येत नव्हती म्हणून 6ला लगेच उठले आणि मोटर लावली। आणि म्हटलं की भांडी घासून प्यायचं पाणी मला भरायचं होतं, म्हणून मी पाणी भरायला मोटर लावली, भांडी घासायला लागले। तर भांडी घासली मी, किचन पण क्लीन केलं आणि पाणी टाकी भरल्यामुळं वेस्ट जात होतं, त्यामुळे पटपट प्यायचं पाणी भरलं आणि मोटर बंद करायला जातच होते। तर जिन्यावरती थोडंसं 2-3 पायऱ्या चढून तिथं मोटरचं बटन आहे, तर मोटरचं बटन बंद करायला जात होते। तेवढ्यात ना त्या पायरीवरून हे होता, तिथे वरती उंदीर होता आणि मी काय बघितलं नाही, वरती कसा गेलेला काय माहिती, पण बघितलं नाही मी। एकदम मी पायऱ्या चढून वर जात होते, तेवढ्यात उंदीर दिसला। मग मी पण घाबरले आणि तो पण घाबरला उंदीर। तेवढ्यात मला कुठं पळावं काही कळालं नाही, मी घाबरते, मला लय भीती वाटते। मग मी खाली तशीच पळायला लागले। जसं पायरीवरनं माझा पाय घसरला आणि मी खाली पडले। एकदम पाय स्लिप झाला माझा, मी खाली एकदम आले, 2-3 पायऱ्या सोडून खाली पडले। आणि तसंच मी उठून बसले कट्ट्यावरती, बाहेर कट्टा आहे तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावरती उठून बसले, कारण मला चालायला येत नव्हतं, गुडघ्याला लागलंय। तर मी ह्यांना उठवलं आवाज देऊन, मग ह्यांनी घरात आणलं। घरात आल्यावर बघितलं तर गुडघ्याला लागले, रक्त येत होतं, खाली पण पायाला लागले, मी दाखवीन तुम्हाला। तर लगेच त्यांनी हळद बसवली, मी हळद घेऊन आले आणि हळद बसवली आणि त्याच्यानंतर मला चालायलाच यायचं बंद झालं, कारण जो घोटा असतो आपला तिथं जास्त मार लागला। आणि तरी पण मी तसंच कसं तरी काम केलं, आंघोळ वगैरे केली, कपडे जी होती ती धुतली, एक पाय असा पसरून ती धुतली। तेव्हा एवढी काही सूज नव्हती, सूज आली नव्हती, नुसतं दुखत होतं नॉर्मल, चालायला येत नव्हतं, अशी आळूआळू लंगडत चालत होते। त्याच्यातनं मी सगळं काम केलं, ह्यांना टिफिन केला, आराध्या आणि आधीला उठवलं आणि हळूहळू ते वाढायला लागलं, दुखायचं। आणि तसंच लंगडत ना मी
तर दोघांना ट्युशनला सोडलं, परत ट्युशनवरनं घेऊन आले. तोपर्यंत जरा घरातलं त्यांना चपाती भाजी बनवली टिफिनला, कारण त्यांना स्कूलमध्ये पाठवून सुट्टी देऊन पण काय फायदा नव्हता, कारण 2 दिवस परत सुट्ट्या येते. मग म्हटलं कशाला उगाच. तसंच लग्नात तिला आराध्याला सोडायला गेली. ती म्हणत होती मम्मी नको येऊ, तुम्ही जाते. तरी पण मी गेले, तिला सोडून आले. आणि नंतर परत आदिराजला सोडायला गेले. आणि आदिराजला जेव्हा आराध्याला सोडून आले ना, तेव्हाच लय दुखायला लागलेला पाय. एवढं दुखत होता की मला चालायलाच येत नव्हतं. सगळ्या बायका विचारत होत्या काय झालं. सांगितलं त्या, मग कोणी काय सांगितलं की हे लाव, हळद लाव, कोणी काय सांगितलं. पण ते लावाय सुद्धा माझ्याकडे टाइम नव्हता. म्हटलं ह्याला स्कूलला सोडायचं आहे, त्यामुळं काम होतं मला. चपाती भाजी, त्याला चपाती बनवायची होती. आराध्यापुरती एक बनवलेली आणि तिला टिफिन दिलेला. ते काम उरकलं, त्याचं उरकलं आणि त्याचा स्कूलचं उरकून मग मी हळदीचा लेप लावला पायाला. तोपर्यंत पाय एवढा सुजला होता आणि अजिबातच चालायला येत नव्हतं मला. इथून तिथपर्यंत चालायला येत नाही, हाताने धरावं लागतंय भिंतीला. आणि मग मी कसं तरी त्याला सोडायला गेले गेटच्या बाहेर. तर सगळे माणसं बघत होते, सगळे माणसं बघायचे की ही का लंगडते, विचारायचे ओळखीचे काय झालंय. आणि एवढं वाईट वाटायचं ना की बघायचे, ते लय वाईट वाटायचं, कसं तरीच वाटत होतं. कशी तरी त्याला सोडून आले. आणि जेवण सुद्धा घेऊ वाटत नव्हतं. तसं जेवले, चपाती भाजी खाल्ली आणि डोकंदुखीची गोळी खाऊन मी झोपले. यांचा फोन आला की इंजेक्शन घेऊन ये म्हणून, दुखायचं कमी येईल. आता गेले होते डॉक्टरकडं, डोकं वगैरे राहिले दुखायचं. इंजेक्शन घेऊन आले, त्याने गोळ्या आणि ट्यूब लिहून दिली. तर तुम्हाला दाखवते किती सुजला. अचानक काय झालं हे काहीच कळालं नाही. आराध्या पण अशीच अचानक पडली. तिला पण लागले. तर बघा आपल्याला घरातलं काय झालं ना, जिथल्या तिथे सगळं पडतं. मी तुम्हाला दाखवीन, सगळा पसारा जसा घेतला ना तसा सगळा पडला. अजून मी लादी सुद्धा पुसलेली नाही, मला पायच हलवायला यायला झालंय. तर कोण कुणाचं नसतं बघा, आपल्याला काही होऊ द्या, कोण कुणाचं नसतं. सगळे फक्त आपल्या कामापुरते असतात. त्यांचं काम झालं, विषय संपला. एकच व्यक्ती आपल्या असू शकते, ती म्हणजे आपली आई. तर मला तर काय लहानपणापासून आईचं हेच नाही मिळालेलं. असं काय झालं ना की लय आठवण येते. तिला कळायला असतं एवढं लागले, कुठल्या तरी आईचा जीव राहिला असता. मला अक्षरशः चालायला सुद्धा येत नाही, एवढं सुद्धा काय जास्त. कारण मागं सुद्धा आराध्याला ना, आराध्या अशी उभी होती, तिथून मंदिर जात होता. तो सरळ तिच्या पायावरती चढला आणि नखं उठली होती. तेव्हापासून ना भीतीच वाटते. तेव्हापासून म्हणजे त्याच्या आधीपासूनच वाटते. पण जास्तच मी त्याला बघितलं आणि घाबरले, तशी पळायला गेले, तशी पडले मी आणि लागलं. तुम्हाला दाखवते मी किती पाय सुजलाय. तर मी हळदीचा लेप लावलाय आणि आता इंजेक्शन घेऊन आले, का तर मला काम करायचंय. कपडे, भांडी, किचनवर सगळा पसारा तसाच पडलाय. त्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू नाही केला. आणि मला थोडं जरी काय झालं ना तरी लगेच रडायला येतं. आणि असं काय डोक्यात येत राहतं सारखं की आपल्याला बघायला कोणच नाहीये. आपण सगळ्यांचं एवढं करतो पण आपल्याकडं कोणच लक्ष देत नाही. मग माझ्या डोक्यात ते सारखं येत राहतं, मला सारखं रडायला येतं. डोळ्यातलं पाणी काय थांबत नाही. डोक्यात असा विचार करून करून असं डोकं दुखायला लागतं. मला कोणी वाईट साईड शब्द जरी बोलला ना तरी तसंच होतं. असं डोकं बनायला लागतं विचार करून करून की आपण एवढा सगळ्यांनाही करतो की काय चुकी आपली. आपल्यालाच असं कोण नाही जीव लावणार.
वाईट वेळेत आपल्यालाच कोण साथ देणार नाही. माझ्याच बाबतीत असं का होतंय मलाच काही कळना झालंय. आता इंजेक्शन घेऊन आले मी, गोळ्या नाहीत आणल्या कारण हे म्हणले की नुसतं इंजेक्शन घेऊन ये, दुखायचं कमी येईल आणि मग संध्याकाळी हाड वैद्याकडे जायचंय दाखवायला. म्हणले त्याकडे दाखवून येऊया. वरखडे आहे तर वरखड्याचा दवाखाना, त्याला दाखवू म्हणले. बघू आता सोमवार आहे त्याच्यामुळे मला स्वयंपाक पण करायचा आहे कारण उपवास आहे यांचा. डॉक्टरनं सांगितलंय की एका जागेवर जास्त वेळ उभं राहू नका, नाही तर पायलंय दुखन. बघू हळूहळू होईल तसं करते कारण आता लय वेळ झालाय, 4:30 वाजून गेलेत आणि मग सगळं काम करून परत स्वयंपाक करायचा आहे. तर बघा इथं घोट्यावरच सुजा आली आहे आणि इथं पण जरा खरचटलंय. इथं 2-3 ठिकाणी खरचटलंय. हळद लागल्यावर झोमतंय म्हणून इकडं हळद नाही लागून दिली, इथं चुकून लागली. तर लेप बसवलेला पडत आलाय थोडा सकाळी बसवला, आधी गेला स्कूल तेव्हा. तर एकाच साईडला एवढी सुजे बरं का, इथं यायला लागली आता जरा एवढा पाय सुजलाय. लगेच सुजला नाही, नंतर सुजत गेला. आणि गुडघ्याला पण खरचटलंय जोरात, तिथं पण हळद लावलेली सकाळी. तर असा पाय उचलून मला ठेवताना जास्त टाच दुखतीये, खाली टिकून द्यायला झालाय पाय. कपडे इथं धुवून ठेवले कम्फर्टच्या पाण्यात, म्हणलेलं सगळे धुवून एकत्र मशीनला हे करीन. इथं बघा असा सगळा पसारा पडलाय किचनवर. टिफिन दिलाय त्या दोघांना करून आणि तसंच सगळं पडलं. तर त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी एका ठिकाणी पूजा होती श्रीकृष्ण जन्माष्टमीची, तिथे गेलो. माझी तर इच्छा नव्हती जायची, पण आदिराजा आणि आराध्या मागं लागलेली कारण दरवर्षीच आम्ही जातो इथे, दरवर्षीच ती लोक बोलवतात आणि खूप मस्त पूजा असते. बंगाली आहेत ते, पण एवढी भारी पूजा असते ना, खूप सजावट मस्त केलेली. आम्ही प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मग घरी आलो.